पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीचा जबाब नोंदवलाय असं समजतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने आता शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवलेला आहे। आणखी तपशील देतील प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, आपल्याला कल्पना आहे की पुण्यातल्या 40 एकर जागेच्या घोटाळ्याच्या संदर्भानं हा सगळा तपास जो आहे तो ईओडब्ल्यू कडे म्हणजेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे आणि या सगळ्या प्रकरणात प्रमुख आरोपींपैकी एक असलेली शीतल तेजवानी हिचा जो जबाब आहे तो गुन्हे शाखेकडून आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंदवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या चौकशीच्या दरम्यान ज्या कागदपत्रांची पूर्तता करणं शीतल तेजवानीकडून अपेक्षित होतं त्या कागदपत्रांची पूर्तता केली गेली नाही आणि समाधानकारक उत्तरं देखील मिळालेली नाहीत। मात्र पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्याकडे होती आणि म्हणून हा व्यवहार केला अशा पद्धतीचा जो दावा आहे तो शीतल तेजवानीकडून या सगळ्या जबाबादरम्यान देण्यात आलेला आहे। सूत्रांनी जी माहिती दिली की यात प्रमुख गोष्टी कोणत्या होत्या तर कुल मुक्तार पत्राचा जो व्यवहार होता त्यासोबतच स्टॅम्प ड्युटी चोरीचा जो आरोप करण्यात आलेला होता आणि कंपनीसोबत नेमके काय संबंध आहेत या सगळ्या संदर्भानं चौकशी झाली आणि जबाब नोंदवण्याचं जे काम आहे ते ईओडब्ल्यूने केलेलं आहे, आर्थिक गुन्हे शाखेने केलेलं आहे। बघावं लागणार या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आणखी पुढे काय नेमक्या घडामोडी घडतात। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी ज्ञानेश्वर। आर्थिक गुन्हे शाखेने आता शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवलेला आहे असं समजतंय। तर या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी सुद्धा काही वक्तव्य केलंय। पार्थ पवार यांचं टॉवर लोकेशन काढावं असं दमानिया म्हणाल्यात। पार्थ पवार यांचा सीडीआर तात्काळ मागवावा असं देखील त्यांनी म्हटलं। व्यवहारावेळी पार्थ पवार कुठे होते हे पाहावं असंही अंजली दमानिया यांनी नमूद केलं। मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टॉवर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। ते टॉवर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहितीये की पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा। त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल। ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। महत्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय, त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय, त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय। कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही। कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं। एक्झॅक्टली तोच पॅटर्न, मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेल की हाच पॅटर्न पुन्हा इथे आलाय। आत्ताच्या घटकेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे।